एकनाथ शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नाचा पर्दाफाश मात्र त्यांनी आता नव्यानं करून पुन्हा एकदा आपल्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडवून दिली। मित्रहो नमस्कार। उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत हे रोजच प्रसार माध्यमामध्ये असतात। सकाळी सकाळी ते वाद पेटवून देतात आणि मग दिवसभर राजकीय फटाके वाजत राहतात। अत्यंत सडेतोड बोलण्यामुळे अनेक नेत्यांना ते घायाळ करून टाकतात, जखमी करून टाकतात। कोणाची पर्वा वगैरे ते करत नाहीत किंवा ते कोणाला घाबरतही नाहीत। सडेतोड जे रोखठोक अगदी जे मनात ते ओठात त्याची पर्वा नाही पुढे काय होईल ते। आता गेल्या 2 दिवसापासून तर पुन्हा एकदा संजय राऊत यांचे मोठे फटाके फुटायला लागलेले आहेत। संजय राऊत यांना अटक केली होती। 100 दिवसापेक्षा अधिक काळ त्यांना तुरुंगात राहावं लागलं होतं ईडीच्या कारवाईमुळे। राजकीय सोडापोटी ईडीने ही कारवाई केली असल्याचा आरोप केला गेला होता आणि त्यानंतर न्यायालयानं सुद्धा या ईडीच्या कानफटात मारली होती। दरम्यान संजय राऊत यांनी नरकातील स्वर्ग हे पुस्तक लिहिलं। या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं या पुस्तकातील एक एक प्रकरण बाहेर येऊ लागली। अहो अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून अमित शहा यांच्यापर्यंत अत्यंत धक्कादायक माहिती या पुस्तकामध्ये आहे। त्यामुळं प्रकाशनाच्या आधीच हे पुस्तक गाजलं। अहो ते इतकं गाजलं की त्यावर बंदी आणण्याची भाषा सुद्धा आता भाजपतून सुरू झाली। या पुस्तकामध्ये जे काही आहे ते सगळं स्फोटक, खळबळजनक आणि धक्कादायक। प्रकाशनाच्या आधीच देशाच्या राजकारणामध्ये या पुस्तकानं खळबळ उडवून दिलेली आहे। अशातच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील एक मोठी माहिती उघड केली आहे। संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती। त्याच्या आदल्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन केला होता। अमित शहा यांच्याशी बोलू का अशी विचारणा एकनाथ शिंदे यांनी आपल्याला केली होती असं संजय राऊत यांनी म्हटलंय। खरं तर ही खूप मोठी माहिती संजय राऊत यांनी आज सार्वजनिक केली। एकनाथ शिंदे या वेळेला बघा शिवसेना फोडून म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून भाजपसोबत गेलेलेच होते। उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये उरलेले नेते सुद्धा आपल्यासोबत नेण्याचा त्यांचा प्रयत्न होता, म्हणजे तो काय अजूनही आहेच आहे। संजय राऊत यांनी शिंदे गटात जाण्यासाठी तयारी जर दाखवली तर एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्याशी बोलले असते आणि मग संजय राऊत यांची अटक टळली असती। संजय राऊत म्हणाले, आपल्या अटकेच्या आदल्या दिवशी एकनाथ शिंदे यांचा फोन मला आला होता। अमित शहा यांच्याशी बोलू का असं ते म्हणत होते। मी सांगितलं त्याची काही गरज नाही आणि तुम्ही वर बोललात तरी सुद्धा मी काही तुमच्या पक्षात येणार नाही। उद्या मला अटक होऊ द्या, मी तुरुंगात जातोय, पळून जाणार नाही। वर कुठं बोलण्याची सुद्धा गरज नाही, मी समर्थ आहे। आणि बघा त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांना ईडीने अटक केली। तिथून पुढचा प्रवास तर सगळ्याला माहित आहे। पण त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांनाही शिवसेनेतून फोडण्याचा प्रयत्न केला होता। याचा मात्र गौप्यस्फोट आता झाला। ईडीच्या अटकेचा दबाव कशा प्रकारे विरोधी पक्षाच्या नेत्यावर टाकला जात होता ही चर्चा तर असतच, पण हे अगदी उत्तम बोलकं उदाहरण आहे ना। आणि मग बघा ईडीच्या याच अटकेच्या भीतीमुळे उद्धव ठाकरे शिवसेनेतले अनेक नेते शिंदे गटामध्ये जाऊन आता सुखाची झोप घेत आहेत। संजय राऊत यांनी ही भीती झुगारून दिली, शिवसेनेची निष्ठा जपली, तुरुंगात गेले, बाहेर आले आणि आपली ताठ मान त्यांनी ताठच ठेवली। स्वाभिमानाची पुरेपूर जपणूक त्यांनी केली। आपल्या कपाळावर गद्दारीचा शिक्का त्यांनी लागू दिला नाही। स्वाभिमानाचा शिक्का त्यांच्या कपाळावरती ठसठशीत दिसू लागला। एकनाथ शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नाचा पर्दाफाश मात्र त्यांनी आता नव्यानं करून पुन्हा एकदा आपल्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडवून दिली। एकनाथ शिंदे गटात नेत्यांची गर्दी होण्याचं हे तर खरं गमक होतं ना हो, आणि आजही तेच आहे ना। मित्रांनो तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे, विनंती आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।